कधी असं होतं ना, आपला जोडीदार खरोखरच कामात व्यस्त असतो, पण तरीही आपल्याला मनात चिडचिड होते. तो बोलत नाही, वेळ देत नाही आणि मग आपलं मन अस्वस्थ होतं. ही कथा आहे सायली आणि आदित्यची. दोन प्रेमात असलेल्या माणसांची, ज्यांचं नातं प्रेमावर होतं, पण संवादाच्या अभावामुळे डगमगायला लागलं होतं. सायली उदास आवाजात म्हणते, 3 दिवस झाले आदित्यचा नीट फोन नाही आला. काल मी गुड मॉर्निंग केलं, त्याने सीन केलं आणि रिप्लाय सुद्धा नाही. ती पुन्हा फोन पाहते. व्हॉट्सअपवर लास्ट सीन 11:47 आणि ती स्वतःशीच म्हणते, तो ऑनलाईन होता म्हणजे वेळ होता, पण माझ्यासाठी नाही. ती चिडते, पण मनात एक दुःख दडलेलं असतं. त्या दिवसात ती कामावरही लक्ष देऊ शकत नाही, कारण तिचं मन सतत त्याच्या प्रतिसादाच्या प्रतीक्षेत असतं. आदित्य थकलेल्या आवाजात म्हणतो, आज 4थ्या दिवसापर्यंत डेडलाईन आहे. रात्री 10 वाजलेत तरी काम संपत नाही. सायलीला फोन करायचा होता, पण आता ती झोपली असेल. तो मोबाईल उघडतो, काही सेकंद विचार करतो आणि छोटा मेसेज लिहितो, सॉरी बेबी, आज पुन्हा थकलोय, उद्या बोलूयात. तो फोन ठेवतो आणि सोफ्यावर कोसळतो. त्याच्या डोळ्यात अपराधीपणा होता, पण शरीरात थकवा जास्त आहे. सायली मेसेज वाचते आणि तिचा चेहरा पडतो. फक्त एवढंच, 2 शब्द, सॉरी बेबी. ती आरशात बघते, स्वतःला विचारते, तो खरंच व्यस्त आहे की आता माझ्यापासून कंटाळला? मनात प्रश्नांचा जणू वादळ उठतं. कधी राग येतो, कधी दुःख, कधी आठवणींनी डोळे पाणावतात. साक्षी, सायलीची मैत्रीण, म्हणते, काय ग, पुन्हा रडलीस का? मग सायली म्हणते, काय सांगू साक्षी, आदित्यला आता वेळच नाही मिळत. सुरुवातीला रोज फोन, रोज मेसेज, आता काहीच नाही. साक्षी शांत आवाजात म्हणते, सायली, त्याचं कामच असतं कदाचित. आपल्याला आपल्या जोडीदाराची व्यस्तता म्हणजे दूर जाणं असं वाटतं, पण खरं तर कधी कधी जबाबदाऱ्या प्रेमापेक्षा मोठ्या असतात. सायली म्हणते, पण मला का इतका त्रास होतो मग? साक्षी म्हणते, कारण तू त्याच्यावर प्रेम करतेस आणि ज्या व्यक्तीवर आपण जास्त प्रेम करतो त्याच्याकडूनच सर्वात जास्त अपेक्षा ठेवतो. मग सायली स्वतःशीच म्हणते, कदाचित मी त्याचं काम समजून घेत नाहीये. तो व्यस्त आहे म्हणजे तो मला विसरला असं नाही, पण मी त्याला रोज बोलताना पाहायचं, तेच माझं समाधान होतं. आता ते मिळत नाही
म्हणून मी अस्वस्थ आहे. ती खोल श्वास घेते. प्रेम म्हणजे फक्त बोलणं नाही. कधी कधी शांततेत सुद्धा प्रेम असतं. कदाचित मला थोडं अधिक संयम ठेवायला हवं. तो आपल्या फोनमध्ये सायलीचे जुने फोटो बघतो. दोघांचे हसरे फोटो पाहून हळूच हसतो. आणि मग स्वतःशी म्हणतो, मी तिला दूर ठेवायचा प्रयत्न करत नाही. पण कामाचं ओझं इतकं वाढलंय की स्वतःकडेही वेळ नाही. तो विचार करतो, उद्या तिला भेटायला पाहिजे. दुसऱ्या दिवशी आदित्य सायलीच्या ऑफिससमोर येतो. हातात छोटं फूल आणि कॉफीचा कप. आदित्य म्हणतो, माझ्याकडे स्पेशल भेट नाही, पण माझ्याकडे वेळ आहे आज तुझ्यासाठी. सायली थोडं हसते. सायली म्हणते, तू व्यस्त आहेस हे मला माहीत होतं. पण तुझं व्यस्त असणं म्हणजे तू माझ्यापासून दूर जातो आहेस असं मला वाटत होतं. आदित्य म्हणतो, माझं प्रेम बदललेलं नाही सायली, फक्त जबाबदाऱ्या वाढल्या आहेत. पण मी वचन देतो, कामानंतर थोडं आपला वेळ असेल. दोघंही शांतपणे एकमेकांकडे पाहतात. त्या क्षणात ना राग असतो ना दुःख, आणि फक्त असते समजूतदारी. आपला पार्टनर व्यस्त असतो हे माहीत असूनही आपल्याला चिडचिड होते, कारण आपण त्याच्याकडून लक्ष अपेक्षित करतो. पण प्रेमाचं खरं सौंदर्य समजून घेण्यात आहे. जेव्हा तो व्यस्त असेल तेव्हा थोडं स्वतःलाही वेळ द्या. स्वतःच्या आवडी, छंद, मित्रांमध्ये रमवा. कारण जेव्हा तुम्ही स्वतःमध्ये शांत राहता तेव्हा नातंही शांत राहतं. लक्षात ठेवा, व्यस्त वेळ ही नात्याची परीक्षा असते आणि समजून घेणं ही त्या नात्याची शक्ती असते. जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर कमेंटमध्ये लिहा, तुमच्या नात्यात व्यस्ततेचा अनुभव कसा होता. धन्यवाद.